लावू नका. हो मला महारोग झालाय, महारोग झालाय. भाऊ, ही काय अवस्था झाली आहे व तुमची? गजानन महाराजांचं दर्शन अजून बी घेतलं नाही ना? अहो ताई, तो योग अजून जुळून आलेला नाही, जशी महाराजांची इच्छा. मी बघतीये तुम्हासनी. दिसभर तुम्ही महाराजांच्या माग माग असताय. रातच्याला बंकटलाल शेठच्या घराच्या बाहेर पथारी टाकताय. महाराजांच्या आंघोळीनंतर तुम्ही तिथली माती अंगाला फासताय. तरी सुद्धा अजून बी दर्शन घडलं नाही. ताई, काय म्हणावं याला? अहो परमेश्वराचं दर्शन घडणं एवढी सोपी गोष्ट नाही. खरंय बाबा, अहो, खरंय. हा देह देणाराही तोच, त्यात वेदना देणाराही तोच, आणि त्यावर फुंकर घालणाराही तोच. खरं म्हणतोयस बाबा, खरंय. महाराजांची इच्छा होईल तेव्हा महाराजच यावर फुंकर घालून मला रोगमुक्त करेल. तुम्ही जात आहे, तुमच्या वाटेने निघा. महाराज तुमचं भलं करो बाबा. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात हे भिकारण्या! बोते. तुला किती वेळा सांगितलं इथे यायचं नाही परत परत म्हणून? तू पुन्हा इथंच? तू असं ऐकायचं नाही. तुला तर उठा म्हणते ना, चला चला उठा म्हणते ना, उठा. गणात बोते. महाराज, मी असा प्रापंचिक माणूस, देव मला कधी कळलाच नाही. तुमची कृपा झाली म्हणून कुठं देव जाणून घेण्याची इच्छा झाली महाराज. धनी, तुम्ही नीट ओळखलायसा नव गजानन महाराजांना? देव समजून दगडाची पूजा करताय असं तर नाही नव? अनुसये, त्यांच्या दर्शनाची आस लागून राहिली आहे, तरी बी अजून दर्शन होत नाही. याचाच अर्थ गजानन महाराज परमेश्वराचे अवतार आहेत, आणि परमेश्वराचं दर्शन इतकं सहज होत नसतं. भास्करा, ईश्वर प्राप्तीसाठी 3 मार्ग आहेत: भक्ती, कर्म आणि ज्ञानयोग. कर्माच्या प्राप्तीसाठी स्नान, संध्या, अनुष्ठान ही सगळी कर्मे करायची, पण ती कर्म आचरणात आणली पाहिजे, नाहीतर ते ढोंग ठरतं. ईश्वर प्राप्तीसाठी मन शुद्ध असावं लागतं. शरीर शुद्ध असलं तरी माझं मन शुद्ध आहे अनुसये. मला महाराजांचं दर्शन घडणार. अहो, तुम्ही रोज महाराजांना पाहता, मग त्यांना पुढे होऊन दंडवत का घालत नाही? त्यांचं दर्शन का घेत नाही? अहो, ह्यो लपाछपीचा खेळ कशा पायी चाललाय म्हणते मी. तुला कळायचं नाही अनुसये. चल तू, भक्ती म्हणजे काय ते तुला उलगडून सांगण्याची अजून वेळ आहे. चल. भक्ती म्हणजे ईश्वराप्रती अत्यंत प्रेम, दया, लीनता. त्यासाठी मुखाने नामस्मरण व्हायला पाहिजे, आणि ते नामस्मरण हृदयापासून यायला पाहिजे. नाहीतर आपण जपमाळ ओढतोय, मुखाने नाम घेतोय, आणि मन मात्र 10 दिशांना भरकटतंय, असं होता कामा नये. आमचे भक्त आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे आहेत, मोजता येत नाहीत. पांडुरंगाची कृपा, पांडुरंगाची इच्छा, शेवटी करता करविता तोच आहे. मी फक्त शरीर धारण केलेला गजानन महाराज. महाराज, भास्करा, अरे तू इथे कसा? तुम्ही असे उघडे का निजलात? तुम्ही घरी चला. नाही, झोपू दे. आम्हाला आकाशातले तारे मोजायचे. तारे? तारे तर मोजणं शक्य नाही महाराज, पण तुमच्यासाठी ते शक्य आहे महाराज. प्रयत्न केले तर अशक्य असं काहीच नाही. तुमची इच्छाशक्ती दांडगी हवी, मनात शुद्ध भाव हवा, आणि हृदयात भक्तीचा खळाचा झरा हवा. माझ्या हातून जे सत्कृत्य घडतंय ते परमेश्वराच्या कृपेने घडतंय, त्याची जाणीव असायला हवी. परमेश्वराची इच्छा असेल तर काहीही अशक्य नाही. मला इथेच राहू दे,
जा तू भास्करा. आज निद्रा देवी काही आमच्यावर प्रसन्न होत नाही. संतांची आपाई माझा विश्वास, संतांची आपाई माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, संतांची आपाई माझा विश्वास, हेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, संतांची आपाई माझा विश्वास, संतांची आपाई माझा विश्वास, संतांची आपाई माझा विश्वास. महाराज आले कसे नाही अजून? कुठे गेले असतील? तुम्हाला ठाऊक असेल महाराज कुठे गेले असतील. मलाही ठाऊक नाही, आणि मीही तुमच्यासारखाच महाराजांची वाट पाहतोय. आणखी किती वेळ वाट पाहायला लावणार आहेत महाराज? अरे हीच तर खरी भक्तांची परीक्षा असते. गुरु माऊलींचा कृपाप्रसाद हवा असेल तर आपल्याला संयम बाळगायला हवा. संयम? हो संयम. अरे आपण शेतामध्ये बियाणं पेरतो, ते लगेच उगवतं का? नाही ना, त्यासाठी पाऊस व्हावा लागतो, मग कुठं बियाणं उगवतं? अरे भक्तांनी आपल्या गुरुवर प्रेमाचा वर्षाव केल्याशिवाय गुरु माऊली आपल्याला कृपाप्रसाद देत नाहीत, समजलं? महाराज येतील, सर्वांना दर्शन देतील. बोला गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. वा, किती गोड आवाज आहे. कोण भजन गात आहे? चला पाहूया. नाम जपे राम राम, नाम जपे राम राम, राम राम करे. शी 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 शी, हा घाणेरडा महारोगी देवाचं नाव घेतोय. त्याच्या तोंडातून ईश्वराचं नाव शोभत नाही. घोर पातक केल्याशिवाय असा रोग होणं शक्य नाही. ए भिकारड्या, चल बंद कर तुझं भजन. अहो पण ईश्वराचं नाव घेणं हा घोर अपराध आहे का? तुच्छ पापी. अरे थांब 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 थांब. तुच्छ, पापी, घाणेरडा समजणारे आपण कोण? ही योग्यता ठरवणार आपला परमेश्वर, आपला गजानन महाराज. आपलं नाव काय? आपण आलात कुठून? माझं नाव गंगा भारती. महाराजांच्या दर्शनाच्या लालसेनं सवडत होऊन आलो. मी हा असा अंग झडलेला म्हणून महाराजांच्या समोर जात नाही, इथं दूर उभा राहून महाराजांचं दर्शन घेतो. तुझ्या या घाणेरड्या अंगाचा महाराजांना स्पर्श झाला तर हा असह्य रोग महाराजांना जडेल. तू जा इथून, चालता हो. नका नका हो, मला इथून जायला लावू नका. मी इथं दूरवर उभा राहून महाराजांचं दर्शन घेईन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. महाराज कुठे गेला होता तुम्ही? आम्ही तुमच्या दर्शनासाठी ताटकळत होतो. तुम्हाला आमच्या दर्शनाची गरज काय? महाराज तुम्ही तुच्छ नाही, पापी नाही, तुमच्या सर्वांगाला कुठल्याही प्रकारचा रोग जडलेला नाही, मग तुम्हाला दर्शन कशाला? गण गण गणात बोते, दर्शन हवंय ते त्याला, गण गण गणात बोते. जो आमची आर्तपणे वाट पाहतोय त्याला दर्शनाची गरज आहे. गण गण गणात बोते. जा भास्करा, त्याला घेऊन ये. जी महाराज. गण गण गणात. आपणास गजानन महाराजांनी बोलवले. महाराजांनी मला बोलवलं? महाराजांनी मला बोलवलं? मी धन्य झालो महाराज, मी धन्य झालो. गण गण गणात बोते. याल.
आज मी गंगा भारती आपल्या दर्शनाची आस घेऊन आलो आहे. ठाऊक आहे आम्हाला, दिवस रात्र आमच्या मागे मागे करतोस, पण समोर मात्र येत नाही. मी कसा येऊ समोर महाराज आपल्या? मी हा असा अंग झडलेला, लोक माझ्याकडे बघून माझ्या अंगावर थुंकतात महाराज. तुमच्यात ना, मग आम्ही देखील तुमतो. महाराजांचा प्रसाद मिळाला. महाराज, हे काय करतोय? हा महाराजांचा प्रसाद आहे. महाराजांनी दिलेली औषधी अंगाला लावतोय. तुम्हाला ठाऊक नाही, महाराजांच्या या बेडक्याला कस्तुरीचा सुगंध आहे. हा सुगंध माझ्या आयुष्यभर माझी साथ करेल. ना गंगा भारती, त्या तलावावर जाऊन आंघोळ कर, तुझं कल्याण. जी महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हो, किती दिवस झाले तुम्ही इथं येता, अंगाला चिकूल फासताय, पण तुमचा रोग काय बरा होईना. होईल, बरा होईल. अनुसये, महाराजांच्या कृपेनं रोग बरा होईल. गण गण गणात बोते. सबुरी ठेव, महाराजांवर विश्वास ठेव. विश्वास आहे माझा, पण मी म्हणते देवानं तरी इतकी परीक्षा का बघावी आपली. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. किती किती चमत्कार, किती किती चमत्कार, शब्द होतात रे मूक, शेगावीचे योगीराज, शेगावीचे योगीराज, थोर ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक. नासवलं रे, नासवलं. हे महारोग्यानं तलावाचं पाणी नासवलं. वंगाळ वंगाळ केलं. छा 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 छा. माझा महारोग बरा झाला. गजानन महाराजांची कृपा झाली. हे बघ, हे बघ, माझा महारोग बरा झाला. गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काय म्हणते, ऐकताय का? गजानन महाराजांच्या कृपेनं तुमचा समदा रोग बरा झाला बघा. आता आपण जाऊया आपल्या घराकडे. आपलं लेकरू तिकडे गावाकडं वाटेकडे डोळं लावून बसलं असेल बघा. अनुसये, इतके दिवस हे शरीर पोखरणारा रोग गजानन महाराजांच्या आशीर्वादामुळे पूर्ण बरा झाला. त्यांना इथं सोडून मी कसा काय माघारी येऊ? म्हणजे काही इथंच राहायचं म्हणताय का काय? होय, इथंच. अहो पर तिकडं गावाकडं आपलं घर संसार समजा सोडून इथं राहायचं म्हणजे? अनुसये, आता मी तुमचा राहिलेलो नाही. अहो काय बोलताय काय तुम्ही? अगं, या रोगाला विटून मी भगवी वस्त्र परिधान केले, पण माझं मन संसारात अडकलेलं होतं हे गजानन महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या कृपेमुळे समजलं. पुन्हा माझा जीव संसारात रमायचा नाही. अनुसये, अहो पण तुमच्या बिगर मी एकटी काय करू? अनुसये, तू माघारी जा. माघारी? होय,
माघारी जा. आपल्या मुलाला वाढव. येतली ना. महाराजांची कृपा सदैव आपल्या पाठीशी आहे. आता हा देह फक्त महाराजांच्या चरणी झिजण्यासाठी आहे. अहो पण एक डाव माझा ऐका तरी देणी तुम्ही. असं काय करतायसा? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अनुसये, या गंगा भारतीचा दाखला जेव्हा लोक देतील तेव्हा तुम्हालाही बरं वाटेल की तुझा धनी या संतोष भारतीचा बा हा एवढ्याच साठी जन्माला आला की त्याचा देह गजानन महाराजांच्या चरणीच अर्पण व्हावा. आता गजानन महाराज देतील तोच आदेश मी पाळेल. ते सांगतील तेच बोलेल. ते सांगतील तसाच वागेल. गण गण गणात बोते, माझं एक डाव ऐका तरी. गणात बोते, अहो, ऐका तरी माझं. गण गण गणात बोते. पुरे गंगा भारती, अरे किती सेवा करशील. महाराज, आपण या महाभयंकर रोगापासून मला मुक्ती मिळवून दिली. हा रोग माझं शरीर पोखरत चालला होता महाराज. शरीर पोखरलं जात होतं, पण तुझं मन तू पोखरू दिलं नाही. महाराज, माझं मन पोखरलं जाऊ नये याच्यासाठी शक्ती आपणच देत होतात महाराज. झालं तर बरं, हे तू चांगलं केलं नाहीस गंगा भारती. महाराज, आता आणखी कोणती चूक घडली माझ्या हातून? अरे तू अहिक जीवनाचे सगळे पास तोडून टाकलेस आणि आमच्या चरणाशी येऊन राहिलास. आता आमची गुरुदक्षिणा कशी देणार? यातून मार्ग आपणच काढावा महाराज. आजपासून तुझ्या गोड गळ्यातून तू आम्हाला गोड गोड भजनं ऐकव. जी महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. भक्ताचा जितका शुद्ध भाव तितकं प्रबळ फळ त्याला मिळत असतं.